भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती एक्स अकाउंटवरून केलं जाहीर। सोमवारपासून बदलापूरमधील आदर्श शाळा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता। चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती। अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका होणार, मात्र जनगणना आणि निवडणुकीची ड्युटी कायम राहणार। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। उपराजधानी नागपुरात राज ठाकरेंचं जंगी स्वागत। नागपुरातील 12 तर अमरावतीच्या 8 मतदारसंघांचा आढावा घेणार। नागपुरातून मनसेचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता। विदर्भातील अप्पर वर्धा धरणाचे 11 दरवाजे उघडले। धरण 87% भरल्यामुळे अमरावती शहराचा पाणी प्रश्न मिटला, मात्र नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे बीड ते परळी मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून। दोन्ही गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी त्रस्त। रत्नागिरीतील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात ऑरेंज अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट। राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। दारू पिऊन ड्युटीवर पोहोचलेल्या बँक मॅनेजरला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अकोटच्या अकोट शाखेतील प्रकार। पंतप्रधान मोदींनी घेतली युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट। रशिया युक्रेन युद्धामध्ये मारल्या गेलेल्या मुलांना वाहिली श्रद्धांजली।